सव्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत सध्या मुख्यमंत्री बोलतात. त्याच्याकडनं माहिती घेतली की बाबा हे जे काही त्यांनी 2 फॉर्म भरलेले आहेत आणि मी त्याला सांगितलं की त्याला काँग्रेसच्या तिकिटावर लढायचं नाही, त्याचा अपक्ष फॉर्म तुम्ही स्वीकारा. आता हे गुन्हा होतो की नाही, हे चूक आहे का, या संदर्भात नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. 155 प्रमाणे CRPCच्या कोर्टासमोर ते जाईल. कोर्टाला जर त्या ठिकाणी वाटलं की बाबा याच्यात काही चूक आहे तर कोर्ट त्या संदर्भात आदेश देईल. कोर्ट जो आदेश देईल त्याप्रमाणे आपण करू. आता त्याच्याकरता आपण अगदी त्यांना एवढं या ठिकाणी अगदी आता राजीनामाच द्या, आताच घरी जा असं म्हणणं योग्य नाहीये. चलो पुढे. आता जयंत पाटला त्याच्यावर मला वाटतं पुढे जाऊया आपण. कामकाज आहे. नाही अध्यक्ष महोदय, विषय एवढाच आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेली वस्तुस्थिती काही अंशी खरी आहे, काही अंशी खोटी. कारण त्यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेत की तुम्ही कब्बशी हेच चिन्ह द्या. कब्बशी म्हटलेलं आहे, तुम्ही क्लिप बघा. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री यांना एवढा वर्षाचा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. एखादा स्पेसिफिक चिन्ह असं मागता येतं का फोन करून की हा चिन्ह द्या आणि तो दिला गेला, म्हणजे म्हणून निवडणूक प्रक्रिया रद्द झाली. यांच्या फोनवर तो चिन्ह त्यांना दिला गेला. काँग्रेसचा एबी फॉर्म होता तो ते स्वीकारू नका आणि अपक्षाचा स्वीकारा आणि अमुकच चिन्ह द्या. हा गुन्हा होऊ शकतो की नाही असं मंत्र्यांना करता येतं का अध्यक्ष महोदय? म्हणून हा गंभीर गुन्हा आहे, याची दखल आपण घ्यावी असं आमचं मत आहे. आपण ठरवलं पाहिजे, कुठल्या त्याच्यावर ठरवता आपला अधिकार आहे तो, पण पाठीशी घालत असताना कोर्टच. आणि अध्यक्ष एक मिनिट, अर्ध्या मिनिटात एक सांगतो अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, की त्यामध्ये निवडणूक आयोगाने चौकशी केल्यानंतर तो गुन्हा दाखल झाला. पोलिसांशी माझंही बोलणं झालं की याच्यामध्ये, तर त्यांनी हे सांगितलं की आम्ही त्यांच्या अहवालाला कलम लिहून येत नाहीत, कलम पोलिसांनी घेतले. त्यामध्ये शासकीय कामामध्ये अडथळा हा क्लिअर आहे, पण त्यांच्यामध्ये नॉन अवेलेबलच कॉग्निजेबलच ऑफेन्स व्हायला पाहिजे होता, पण तो केला गेला नाही. तिथेही दडपण होतं, हे आम्हाला सिद्ध झालेलं आहे. आता दडपण कोणाचं नाव घ्यायची गरज नाही, पोलीस प्रशासनावर सुद्धा दडपण टाकला गेला की त्याच्यावर दखलपात्र गुन्हा करू नये अशी ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय. म्हणून असा प्रकार होत असेल तर महाराष्ट्राला निश्चितपणे ज्या पद्धतीने ही सगळी प्रक्रिया पार पडते निवडणुकीची, त्याचा भंग करणारच आहे आणि पुढेही निवडणुका पारदर्शी रूपाने होणार नाहीत. म्हणून ही कारवाई अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय, ती करावी अशी विनंती आहे अध्यक्ष महोदय. गुन्हा दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे, निवडणूक आयोगाला त्यांनी आपलं काय म्हणणं पाठवलंय हा प्रोसिजरल भाग आहे. अध्यक्ष महोदय, स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करणं, त्या अधिकारा माध्यमातून त्या अधिकाऱ्यावर दबाव आणणं आणि 2 अर्ज आलेले आहेत त्यातला कुठला अर्ज स्वीकार आणि त्याला कुठलं चिन्ह द्या, हे तर जरा अतिच झालं. आणि ह्याला जर दबाव, सन्माननीय मुख्यमंत्र्यांना हा दबाव वाटत नसेल तर अध्यक्ष महोदय दुर्दैव आहे. त्यामुळं अध्यक्ष महोदय, जानकरांची यापूर्वी पंकजाताई मुंडेंच्या व्यासपीठावर केलेल्या भाषणाची ढब बघता ते नम्रपणाने अधिकाऱ्यांशी बोलत असतील असा अजून तुमचा विश्वास असेल तर या सभागृहात आता आणखीन काय शिल्लक राहिलेलं आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, नैतिकता, ज्या नैतिकतेवर भारतीय जनता पक्षाची सगळी व्यवस्था अवलंबून आहे, त्या नैतिकतेला धक्का पोचतोय आणि त्यामुळं नैतिकतेच्या आधारावर श्रीयुत जानकर यांना मंत्रिमंडळातून तात्पुरतं का होईना आपण बाजूला करा आणि किमान सभागृहाच्या चर्चेत त्यांना भाग घेण्यापासून परावृत्त करा. आपल्याला निवडणूक आयोगाने जो गुन्हा दाखल त्यांच्यावर केलेला आहे त्याच्या बाबतीत सन्माननीय दिलीप वळसे पाटील साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. सर्वांनी पाहिलेली गोष्ट देखील माननीय मुख्यमंत्र्यांना जर अजून पटत नसेल तर अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांच्या उद्देशाबद्दल शंका निर्माण होते आणि ती होऊ नये यासाठीच हा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, थातूर मातूर उत्तर देणं, याच्यातून मार्ग काढणं हा 15 मिनिटाचा विषय आहे आणि सोडून देणं आणि आमची समजूत घालून, सभागृहाची समजूत घालून अध्यक्ष महोदय जानकरांच्या या कृतीवर पडदा टाकला तर अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांचा कोणत्याही मंत्र्यांच्या कृतीवर कोणताही कंट्रोल नाही असा मेसेज महाराष्ट्रात जातोय आणि तो जाऊ नये म्हणून अध्यक्ष महोदय यासाठी ताबडतोबीनं त्यांनी बऱ्याच मंत्र्यांवर पांघरून घातले त्यांनी,
पण अध्यक्ष महोदय, जानकरांच्यावर पांघरून घालू नये हे सतत त्यांच्या प्रतिमेला तडा देणार आहे. आणि त्यांची जी प्रतिमा आहे, स्वच्छ प्रतिमा ते करतायत, वेगवेगळ्या लोकांना पाणी पाजण्याचं भाष्य ते वेगळ्या ठिकाणी जाऊन करतायत, त्या प्रतिमेला तडा जातोय आणि तडा जातोय. ते कपबशी घ्या चिन्ह हाताचं, म्हणजे अधिकृत काँग्रेस पक्षाचा अर्ज असताना त्याचा. तर देसाईगंज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक अधिकाऱ्याला महादेव जानकर यांनी दमदाटी केलेली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि याच अनुषंगानं आता विरोधक आक्रमक झालेत आणि महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये.